नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. आपण रामरक्षेचा अर्थ आणि निरूपण ह्या प्रवासाला लागलेलो आहोत आणि आतापर्यंतच्या प्रवासामध्ये आपण 4 टप्पे पार केलेले आहेत आणि मागचा अर्थात सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रामरक्षा स्तोत्रमंत्र ह्यामधला जो रक्षा अर्थात वज्रपंजर नावाचं जे अभेद्य कवच आहे जे मला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्या नियमित आणि शास्त्रशुद्ध पठणाने तो महत्त्वाचा टप्पा ते कवच आपण पाहिलं मागच्या एपिसोडमध्ये आणि आज आपण त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये 5व्या टप्प्यामध्ये अर्थात स्तोत्र या भागामध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर रामरक्षा हे जे स्तोत्र आहे ते स्तोत्रसुद्धा आहे आणि त्यातलं प्रत्येक स्तोत्र प्रत्येक श्लोक हा मंत्रमय सुद्धा आहे. बट येट एक ढोबळ मानाने मी ह्या रामरक्षा स्तोत्र मंत्राचं 3 भागामध्ये सेग्रिगेशन केलेलं आहे, विभाजन केलेलं आहे मोठामोठी. फर्स्ट इज रक्षा जी आपण मागे बघितली. आता स्तोत्र जे आपण पुढच्या 2 भागांमध्ये पाहणार आहोत आणि पुढे मंत्रमय जे श्लोक आहेत ते आर ऑलमोस्ट लाईक मंत्र. ते मंत्र म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. तर तो मंत्राचा भाग जो आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. आणि आज आपण स्तोत्र या प्रवासाला सुरुवात करीत आहोत. त्यातला पहिला श्लोक आहे, जिनकी होगी ताकत अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद, जो करेंगे इनका सर्वनाश, वो कहलाएंगे त्रिदेव त्रिदेव त्रिदेव. आता तुम्ही म्हणाल व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट्स ऑल दिस रबिश. तर मित्रांनो, कसं आहे, हे जे त्रिदेव चित्रपटाचा हा जो प्रोमो होता त्याच्यामध्ये काय आहेत बघा, एक अनुष्टुप छंदासारखी त्याची रचना आहे. 4 चरणं आहेत, राईट. पहिल्या 3 चरणामध्ये निर्देश केलेला आहे आणि 4थ्या चरणामध्ये उत्तर दिलेलं आहे, राईट. जिनकी होगी ताकत अपूर्व, जिनका होगा निशाना अभेद, जो करेंगे इनका सर्वनाश. असे कोण? त्रिदेव त्रिदेव त्रिदेव. अर्थात असाच काहीसा आपला पुढचा अर्थात रामरक्षेमधला 16वा श्लोक आहे. काय म्हणतात? आराम हा कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम अभिराम स्त्रीलोकानाम राम श्रीमान सनप्रभू. आता मित्रांनो, हा श्लोक खूप छान आहे, खूप मस्त आहे. का बरं असं मी का म्हणतो आहे? कारण आपण कधी प्रवासाला निघतो, आता समजा आपण मुंबईहून पुण्याला जायला निघालो, सगळे ट्रॅफिक आहे, सगळा वृक्ष प्रवास आहे, आपण डिटरमाइंड आहोत की आपल्याला पुण्याला पोचायचं आहे म्हणून आपण नेटाने प्रवास करत असतो. परंतु जसं घाटामध्ये आपण प्रवेश करतो तसं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य दृष्टीस पडतं आणि जो प्रवास जो आपण नेटाने करत आलेलो आहोत तो आता सुखकर बनतो, आनंददायी बनतो, राईट. इट्स एफर्टलेस. कारण आता मला हा प्रवास तर करतोच आहे, म्हणजे आय एम ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स, बट ॲट द सेम टाईम आय एम एन्जॉईंग दिस, आय एम एन्जॉईंग द सिनरी. तसंच काहीसं या रामरक्षेमधले असे काही श्लोक आहेत की ऑफकोर्स आपण रामाची कृपा प्राप्त करून घेणारच आहोत, राईट. आपण ते कवच प्राप्त करून घेणारच आहोत. परंतु नेटानी हा पाठ करीत असताना त्याच्यामध्ये असे काही श्लोक येतात की जे उच्चारतानाच मजा येते आणि आनंद प्राप्त होतो. त्यातला हा श्लोक आहे, कारण ह्याच्यामध्ये यमक आहे, राईट. आराम, विराम, अभिराम आणि राम असे रामरक्षेमध्ये काही विलक्षण श्लोक आहेत. आणि जसं आपण त्याचं उलगडत जाऊ तेव्हा तेव्हा मी तिकडे योग्य वेळेस अंगुली निर्देश करणारच आहे. तर येऊया या अर्थाकडे. आराम हा कल्पवृक्षाणा म्हणजे काय? कल्पवृक्षाच्या खाली जाऊन आराम करायचा, राईट. है ना. जेवण झालं की वामकुक्षी घ्यायची कल्पवृक्षाच्या खाली जाऊन आरामात मस्त. असं नाही आहे. आराम हा शब्द इथे संस्कृतमधला आणि त्याचा अर्थ बगीचा असा होतो. आराम हा कल्पवृक्षाणा म्हणजे काय? कल्पवृक्षाचा बगीचा. विराम सकलापदाम, सकल आपदांना विराम अर्थात फुल स्टॉप. अभिराम स्त्रीलोकानाम, अभिराम म्हणजे काय? आनंद. आणि स्त्रीलोकानाम म्हणजे काय? बाई माणसांना, राईट. बाई माणसांना आनंद. अरे काय मारता की काय? अभिराम हा त्रिलोकानाम, राईट.
असा ह्या दोन शब्दांचा संधी झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो एक सचा एक भास तयार होतो. अभिरामः त्रिलोकानाम अर्थात तिन्ही लोकांना आनंद देणारा असा कोण? उत्तर चौथ्या चरणामध्ये आहे राम श्रीमान सनप्रभू. आमचा प्रभू श्रीमान राम हा आहे. काय आहे? कल्पवृक्षांचा बगीचा आहे, सकल आपदांना विराम आहे आणि समस्त तिन्ही लोकांना आनंद देणारा आहे. आता बघा मित्रांनो, इथे जर्नी आहे. काय म्हणतायत? कल्पवृक्ष. कल्पवृक्ष काय करतोय मित्रांनो? आपल्याकडे 3 अशा वस्तू आहेत की ज्या मला चिंतिलेलं देतात. कोण? एक आहे कल्पवृक्ष. हे झाड आहे, हा वृक्ष आहे. त्याच्या खाली बसल्यावरती मला मी ज्याची कल्पना करतो ते मला तो वृक्ष देतो, म्हणून त्याला म्हणतात कल्पवृक्ष. दुसरं काय आहे? दुसरं आहे कामधेनू गाय. राईट? ती कोणाकडे होती? वसिष्ठांकडे होती, की जे चिंतिलेलं ते ती गाय द्यायची. आणि तिसरं काय आहे? चिंतामणी. तो जो मणी आहे, प्रेशियस स्टोन आहे, प्रेशियस स्टोन या कॅटेगरीमध्ये येणारा, तो चिंतिलेलं देतो, तो चिंतामणी. तर मित्रांनो, असा हा एकच कल्पवृक्ष पुरेसा आहे मला जे कल्पिलेलं आहे ते देण्याकरता. परंतु इथे बुधकौशिक ऋषी काय म्हणतात? आराम कल्पवृक्षाणाम. राम हा कल्पवृक्षांचा बगीचा आहे. अरे अनंत हसते देता कमलाकराने, किती घेशील 2 कराने. ह्या छोट्याशा एवढ्या कन्साइज शब्दांमध्ये त्यांनी केवढा मोठा आशय सांगितलेला आहे. लार्जर दॅन लाईफ. इट इज ए सिग्निफिकन्स ऑफ प्रभू श्रीराम, की जो मला चिंतिलेलं देतो. किती? माझ्या क्षमता जी आहे घेण्याची, स्वीकारायची, त्याच्याही पेक्षा अनंत पटीने जास्त. आणि माझ्या सकळ आपदांना विराम आणि तिन्ही लोकांना आनंद देणारा असा हा प्रभू श्री रामचंद्र आहे. किती सुंदर श्लोक आहे नाही? चला पुढे जाऊया. आता पुढचे जे श्लोक आहेत, एक 3, 4, 5 श्लोक जे आहेत 21 पर्यंत, त्याच्यामध्ये राम आणि लक्ष्मण दोघांचं वर्णन केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही राम रक्षा स्तोत्र म्हणतो, नाही लक्ष्मण रक्षा स्तोत्र म्हणत नाहीये. तर या राम रक्षा स्तोत्रामध्ये बीच में लक्ष्मण कहां से आ गया भाई, ये क्या सीन हो गया? तर मित्रांनो तसं नाहीये. हे रामाचंच स्तोत्र आहे. मला आपलं लक्ष हनुमान चालीसाकडे ओढून घ्यायला आवडेल. जेव्हा हनुमंत ती संजीवनी बूटी घेऊन येतो आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवतो, लक्ष्मणाला पुनर्जीवित करतो, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र अत्यंत हर्षित होतात, अत्यंत खुश होतात आणि त्यांचा ऊर भरून येतो आणि हनुमंताला मिठी मारतात आणि काय म्हणतात? तुम मम प्रिय भरतही समभाई. तू मला प्रिय आहेस. कसा? माझ्या भावा भरतासारखा. आता इथे आपल्याला प्रश्न पडेल की एकतर राम कोत्या मनवृत्तीचा आहे किंवा लक्ष्मणावरती अन्याय झालेला आहे. राईट? म्हणजे लक्ष्मणाने सगळं त्यागून स्वतःची बायको सुद्धा अयोध्येमध्ये ठेवली आणि तो राम लक्ष्मणाची सेवा करण्याकरता वनवासाला निघून आला. एवढा मोठा त्याग केला, किंबहुना आता जो मरून पडलेला आहे, मूर्छित होऊन पडलेला आहे लक्ष्मण, तो सुद्धा रामाचं रक्षण करता करता, रामासाठी लढता लढता तो मूर्छित येऊन पडलेला आहे. परंतु जेव्हा उपमा द्यायची वेळ येते तेव्हा राम काय म्हणतात? तुम मम प्रिय भरतही समभाई. अरे म्हणजे लक्ष्मण काय, लक्ष्मणाचं हे सगळं समर्पण, हा सगळा त्याग गेला का वाया? तर मित्रांनो तसं नाहीये. मी गेल्या श्रावणामध्ये एक परमात्मत्रयी नावाचा एक शॉर्ट व्हिडिओ केलेला होता. त्याच्यात सांगितलेलं आहे की परमात्मत्रयी आहे. जेव्हा आपण एखादा मोबाईल समजा कोणाला द्यायचा आहे किंवा कोणाकडून लोनवरती घ्यायचा आहे, आपण नुसता मोबाईल देतो का? नाही देत. राईट? आपण त्या मोबाईलबरोबर त्याचं केसिंग आहे, कवर, ते सुद्धा देतो आणि चार्जर देतो, कारण चार्जरशिवाय तो मोबाईलचा काही उपयोग नाही. वन्स द बॅटरी ड्रेन्स आउट इट्स ऑफ नो यूज. तर हे तिघांचं पॅकेज आहे. राईट? मोबाईल, त्याचा चार्जर आणि त्याचं प्रोटेक्टिव्ह केसिंग. तसंच हे परमात्म्याचं तिघांचं पॅकेज आहे. एक असतो परमात्मा, दुसरी त्याची आनंदिनी शक्ती आणि तिसरं त्याचं प्रोटेक्टिव्ह केसिंग, त्याचं संरक्षक कवच. आणि म्हणून बघा सुरुवातीला काय म्हटलेलं आहे? सीता शक्तीही. त्याचा जो ध्यान, त्याचं जे विनियोग आहे त्याच्यामध्ये सीतेला शक्ती म्हटलेलं आहे. राईट? तर राम म्हणजे काय? तो माझा मोबाईल. सीता म्हणजे काय? त्या मोबाईलचा चार्जर म्हणजे सीता शक्ती. आणि लक्ष्मण म्हणजे काय? संरक्षक कवच, अर्थात मोबाईलचं केसिंग.
आणि बिकॉज इट इज अ पॅकेज, इट इज नॉट डीम्ड ॲज अ सेपरेट एंटिटी. लक्ष्मण हा रामापासून विलगच नाही आहे मुळात. लक्ष्मण इज एम्बॉडीड विदिन राम. राम चालताना जर का त्याची शॅडो पडली, ती शॅडो आपल्याला त्या मूळ आकृतीपासून वेगळी काढता येते का? नाही. म्हणजेच काय, लक्ष्मण हा रामामध्येच अंतर्भूत आहे. आणि म्हणून जेव्हा उपमा द्यायची वेळ आली तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांनी भरताची उपमा दिली. कारण राम आणि लक्ष्मण हे मुळात एकजीव झालेले आहेत. दे आर इंटेग्रल पार्ट ऑफ द पॅकेज. तर असा ह्या दोघांचा हा पुढचा सगळा श्लोक आहे. काय म्हणतात? ह्या दोघांचं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन ऐकताना एक गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची आहे की हे वनवासामधल्या राम आणि लक्ष्मणाचं वर्णन केलेलं आहे. ओके, हिअर वी गो. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ पुंडरीक विशालाक्षौ, अर्थात कमळासारखे डोळे असलेले, चीर कृष्णाजिनांबरौ. चीर म्हणजे काय? वल्कल, झाडाची साल. आणि कृष्णाजीन म्हणजे काय? काळं कातडं, राईट? काळी कमवलेली कातडी म्हणजे काय? काळविटाचं कातडं जे वस्त्रासारखं धारण केलेलं असतं. आपण जर का गेम ऑफ थ्रोन्स ही सिरीज बघितली त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल जे थोडेसे थंडीचे प्रदेश असतात तिकडे ते काळं कातडं त्यांनी घातलेलं असतं, राईट? तर ते वस्त्र परिधान करण्याचं एक पद्धत होती. आणि झाडाची वल्कल अशी त्या कृष्णाजिनाप्रमाणे, अर्थात त्या काळविटाच्या कातड्याप्रमाणे ज्यांनी धारण केलेली आहे, ज्यांनी अंगावरती वस्त्रासारखी धारण केलेली आहे, ते चीर कृष्णाजिनांबरौ, राईट? पुढे जाऊया. फलमूलाशिनौ दांतौ. फळं आणि कंदमुळं खाऊन जे राहिलेले आहेत ह्या वनवासाच्या कालखंडामध्ये, राईट? शिकारी करून नाही, प्राणी मारून नाही, मांस भक्षण करून नाही. फलमूलाशिनौ, फळं आणि कंदमुळं ज्यांनी ग्रहण केलेली आहेत. दांतव, बघा पुढे त्याचं आलेलं आहे. का बरं असं ते का करतील? फळं कंदमुळंच का खातील? कारण त्यांनी इंद्रियांचं दमन केलेलं आहे, वासना शक्तीचं दमन केलेलं आहे, इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवलेलं आहे. तापसौ ब्रह्मचारिणौ, आणि म्हणून ते नुसते राम लक्ष्मण एक साधे पुरुष न राहता काय झालेले आहेत? तपस्वी झालेले आहेत. एका तपस्व्यासारखं त्यांनी जीवन जगलेलं आहे. एका व्रतासारखं व्रतस्थ राहून त्यांनी जीवन जगलेलं आहे. पुढे काय येतो? ब्रह्मचारिणौ, दोघंही ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे. बघा ह्या 14 वर्षाच्या कालखंडामध्ये ना रामाला, ना लक्ष्मणाला, ना भरताला, ना शत्रुघ्नाला पुत्रप्राप्ती झालेली आहे, संतान प्राप्ती. सगळे व्रतस्थ राहिलेले आहेत. सगळ्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलेलं आहे. ज्याला माझा राम वंचित आहे ते उपभोग मी सुद्धा भोगू शकत नाही असा भाव होता. तिन्ही भावांच्या ठाई काय उत्तुच्च कॅरेक्टर होतं मित्रांनो या सगळ्या चारही भावंडांचं, इथे आपल्याला कळेल. तर काय म्हणतात? फलमूलाशिनौ दांतौ, दांतौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्येतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. असे दशरथाचे पुत्र आणि भावंड कोण? राम आणि लक्ष्मण. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहंतारौ त्रायेतां नो रघुत्तमौ. समस्त प्राणी मात्र ज्यांना शरण येतात, म्हणजे जे या समस्त प्राणी मात्रांना शरण येण्याजोगे आहेत, असे कोण? श्रेष्ठौ सर्व धनुष्मताम, जे धनुर्धरांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. कोण? रक्षा कुलनिहंतारो. अशा त्या दोघांनी काय करायचं आहे? रक्षा करायची आहे माझी. कुलनिहंतारो म्हणजे काय? ज्यांनी राक्षसांच्या कुळांचा संहार केलेला आहे, असे कोण? रघुत्तमो. रघुकुळामधले उत्तम दोन कोण? औ. आता इथे बघा संस्कृत मधली गंमत आहे. आपण मगापासून बघतो तरुणौ, रूपसंपन्नौ, रघुत्तमौ. हे औ म्हणजे काय मित्रांनो? तर संस्कृत भाषेची इथे गंमत आहे की बाकीच्या भाषांमध्ये एक वचन आणि अनेक वचन असतं, पण संस्कृतमध्ये द्विवचन सुद्धा आहे. जिथे हा औ प्रत्यय लागतो तिकडे ते द्विवचन आहे. बघा सुरुवातीला सुद्धा आपण बघितलेलं आहे दृशौ पातु, राईट?
स्कंधौ, भुजौ, करौ, राईट, पादौ, जिथे जिथे पेर आहे, जिथे जिथे 2 आहे, तिथे तिथे औ लागलेला आहे. तर ही थोडीशी अजून एक गंमत आहे. तर असे हे रघुकुळातले उत्तम पुरुष राम आणि लक्ष्मण ते आमचं रक्षण करोत. आता पुढचा जो श्लोक आहे मित्रांनो, त्याची 2 चरण मिळून एक लांब लचक शब्द आहे आणि ते म्हणताना सुरुवातीला जिभेचे तुकडे पडतात, जोपर्यंत आम्हाला सवय होत नाही. तो कसा आहे? आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुग निशंग संगिनौ. अरे बापरे, हा कसा काय म्हणायचा? चला आपण त्याला थोडंसं विलग करूया. आत सज्ज धनुषौ इशुस्पृशौ अक्षय आशुग निशंग संगिनौ. आत सज्ज धनुषौ इशुस्पृशौ. धनुषौ इशुस्पृशौ, धनुष्याची जी प्रत्यंज आहे त्याला स्पर्श करून असे सज्ज केलेले धनुष्य बाण हातात धारण करून जे सज्ज आहेत असे कोण, ते सांगितलेलं नाही अजून. पुढे जाऊया. अक्षय आशुग निशंग संगिनौ. अक्षय म्हणजे काय? अनलिमिटेड. आशुग म्हणजे काय? तीव्र वेगाने जाणारे. आता काय जाणार आहे तीव्र वेगाने? तर बाण, राईट. अक्षय आशुग निशंग, निशंग म्हणजे काय? भाता. संगिनव म्हणजे काय? जवळ. तर न संपणाऱ्या बाणांचा भाता जवळ बाळगणारे, राईट. आणि धनुष्य बाण हातामध्ये धारण करून सज्ज असलेले. पुढे रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम. आता इथे बघा काय अधिकार वाणीने या दोघांना आवाहन केलेलं आहे. थोडासा आज्ञेचा भाव सुद्धा इकडे येईल, पण ते प्रेमाने मारलेली साध आहे, प्रेमाने मारलेली हाक आहे, साथ घातलेली आहे. काय म्हणतात की असे हे राम लक्ष्मण दोघं बंधू जे आहेत ते पथी सदैव गच्छताम. कुठे? अग्रतः, माझ्या मार्गावरती नेहमी माझ्या पुढे चालवत. कशा करता? रक्षणाय मम राम लक्ष्मणा. हे राम लक्ष्मण माझं रक्षण करण्याकरता माझ्या मार्गामध्ये नेहमी माझ्या पुढे चालवत, सज्ज होऊन धनुष्य बाण हातात घेऊन. झालंय का? म्हणजे त्यांना लावलंय कामाला. मी चालणार निवांत, शेळ्या घालत, शिट्ट्या मारत, इकडे तिकडे बघत, आणि माझ्या पुढे राम आणि लक्ष्मण सज्ज होऊन चालणार आहेत, राईट. इतके अधिकार वाणीनी त्यांना आवाहन केलेलं आहे. आणि जे बुधकौशिक ऋषींनी केलेलं आहे ते अनायासे आम्हाला प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही हा श्लोक म्हणतो, वी ऑटोमॅटिकली कनेक्ट विथ बुधकौशिक ऋषी अँड विदाउट ऑफेंडिंग राम लक्ष्मण. आपण प्रेमाने त्यांना ते आवाहन करतो की काय, माझ्या पुढे चाला तुम्ही. आणि जेव्हा राम आणि लक्ष्मण सज्ज अवस्थेमध्ये माझ्या पुढे चालतात मित्रांनो, तेव्हा वाटेमधली सगळी संकट सैरा वैरा पळायला सुरुवात करतात. पुढचा श्लोक बघूया. सन्नग्धः कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन मनोरथस्माकम रामः पातु सलक्ष्मणा. रामाचं वर्णन केलेलं आहे. आता इथे हा राम आणि लक्ष्मण दोघांसाठी नाही आहे, परंतु तो दोघांसाठी आहे. कसं? तर राम हा पातू सलक्ष्मणा, माझं रक्षण करायचं आहे रामानी. पण एकट्या रामानी का? तर नाही, लक्ष्मणाच्या सहित जो आहे तो राम, राईट. म्हणजे राम माझं रक्षण करणार आहे आणि रामाचं रक्षण करता लक्ष्मण ज्याच्या सोबत आहे असा राम माझं रक्षण करो. कसा? सन्नग्धः कवची खडगी, ज्याने कवच घातलेलं आहे, अंगामध्ये चिलखत घातलेलं आहे. खड्ग म्हणजे काय? तलवार. आणि चाप बाण धरो, ज्याने हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेलं आहे असा युवा राम काय करो? माझं रक्षण करो. परंतु कसा आहे हा राम? गच्छन मनोरथोस्माकम. असं हे चिलखत घातलेला, तलवार आणि धनुष्य बाण घेतलेला युवा राम म्हणजे काय? माझं मनोरथच जणू जणू काही मनामध्ये मी जी कल्पना केली ती कल्पना मूर्ती रूपात साकार झाली. आणि तो युवा कवच घातलेला राम लक्ष्मणासहित असलेला माझ्या समोर आलेला आहे. आणि तो समोर पुढे चालतो आहे. कशा करता? माझं रक्षण करण्याकरता. मित्रांनो, इथे हे जे राम आणि लक्ष्मण या जोडगोळीचं, या द्वयाचं
जे वर्णन केलेलं आहे ते इथे समाप्त होतं आहे आणि इथून पुढे आपण स्तोत्र हा पार्टच कंटिन्यू करणार आहोत, रक्षा स्तोत्र मंत्रमधला, आणि तिथे प्युअरली रामाचं वर्णन आणि रामाचं गुणगान केलेलं आहे. तर ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आत्ता इथेच थांबूया. राम आणि लक्ष्मण या दोघांचीही आकृती आपल्या डोळ्यासमोर ती आणूया आणि खरोखर मनापासून आपण त्यांना आवाहन करूया आणि आपल्या आव्हानाला ते हो द्यायला अजिबात कुचराई करीत नाहीत. तर मित्रांनो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. रामो राजमणी सदा विजयते, रामम रमेशम भजे. जय श्रीराम.